बोट सुचणार का नाही आता? आम्हाला पण बंदुकीचे गोळी वगैरे लागायचे. याला घरला घाला रे. चेष्टा मस्करी बस लेक्चर बस आता अभ्यास करूया. तू तर ओपनच केलं नाही. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. तिकडे सीन वेगळाच झाला. आम्ही शूटला आलतो आणि गेट बंद केले. ओपन आहे काय नाही. की आमची. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आज एक्स्ट्रीमली लेट झाले आम्ही. एक्स्ट्रीमली. दिस इज सेकंड डे ऑफ अवर फायनल इयर आणि अशी सुरुवात झालेली आहे आमची. आणि वी हॅव टू गो फास्ट गाईज. फास्ट नाही शिस्तातच जाऊया. अँड चला लवकर जाऊन लेक्चर नाही लॅब आहे. लॅब अटेंड करूया गाईज. लेट्स गो. आलो आलो आलो. लेट्स गो. अरे गाडी किल्ली आताच राहिली वाटतं. चिक्कल उडलाय. चिक्कल म्हणजे घाण झाल्या म्हणते बाबा. भ्यागाल नकोस गाडी. आधीच ती घासल्या. ही पण घासल्या माझी. द्यायचंच बंद करतील गाडी. बॅग घे माझी. लेट्स गो. माय गॉड गाईज. डबा आता कुठं खायचा आहे. इकडे काय आवडलाच आहे गाईज. गाडी कडून घाण केला बघा. चला मामा काय काय गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. सबलाही विषय. थँक गॉड गाईज आज कंबाईन लॅब होती. B1 आणि B2 आज कंबाईन आहे. नाही तर मला घेतलाच नसता आज. लय एवढा लेट आलतो मी. बॅग ठेवून आल्यावर लॅबमध्ये. गाईज इकडं कालच्या वाणी आज पण विषय चालू आहे. CGP वर्सेस BJP. इकडे BJP कार्यकर्ता. BJP सपोर्टर आहे. तुम्ही कुठला तू? कॅमेरा चालू केला BJP म्हणा. इकडे आहे बघा CGP. कसा आहे पॅन्थर. जा लागते भावा प्रोटेस्टला. काय म्हणायचं आहे मग तुम्हाला? ते माहित आहे की काल सांगितले. झाल्या चर्चा. मोन्या रडल. चला प्रॅक्टिकल करूया. उगीच इकडं मारतील. इकडं प्रॅक्टिकल चाललाय. तेच तेच. सो गाईज आता आमचं लेक्चर झालंय आणि आता ऑनलाईन एक सेशन आहे. आणि इकडे लॅपटॉप आहे माझा. लॅपटॉप नाही मॅक आहे भाई. हे बघा बापट आलाय आज आमच्या सोबत. ओट्स खायला लागलाय. बॅट कर ना. 6 महिन्यात चॅलेंज घेतलाय ना. डॅड पुण्यावर निकडालाय खास राजला भेटायला. काय घातली हे म्हणायचं काय गरज नव्हती. बघा हवा तुमचं बघून चौकात आलं गॉगल. माझा आहे बाळ. खायला आमची पोरं बघा कशी झाल्यात निवान. कुठं आहे बायोटेकचे बघा. ही होय तुझ्यासारखी चोमात होती. एकटाच चांगला आहे. कम आउट ऑफ डिलिजन ब्रो. बरं चला लेक्चर अटेंड करायला लेट झाले. सो गाईज लोक बघा इकडे लेक्चर चालू आहे आणि यांचं पण चालू आहे. काय काय शेख सांगतो काय सिंग काय झालं मग अशी सिंग नाही काय झालंय. ह्या मॅडम आहेत ना हिने परमिशन अलाउ केल्या की कोणाला पण जॉईन करायचं कोणाला पण किक करायचं. आता मस्ती बघा. सिंग कुठे बघा माहिती. सिंग आमच्या सोबत नाही आज. काय बाहेर गेले कुठे तर. राजवर्धन सिंग जॉईन तर केलं का नाही. गावते का नाही. नाही सर्च कर की. अभि इथं सर्च बटन आहे. सर्च कर. आलो बघ राजवर्धन रिमूव्ह फ्रॉम मीटिंग. आता परत जॉईन होते बघा ते रिक्वेस्ट येते त्याला. शिव्या देणार भावा ते. त्याला काय आलं का नाही कोण करायला लागले. कारण मॅडमला कळलं रे त्यामुळे चालते की एवढं काही. मॅडमला कळलं आधी तर तुला घेतील केबिन मध्ये. या भेटायला या. आणि परत येते बघ इथे. आता कोण कोण आलं बघ. मेघा देशपांडे कोण काय माहित नाही सोड. तुला माहित आहे काय. मैत्रीण सगळं माहित आहे. अजून तर काय आलं नाही. आलं की दाखवतो थांबा लगेच. गेला असेल मोबाईल ठेवून कुठं तर. मीटिंग लेफ्ट. आलं आता आणि परत त्यालाच घ्या थांबा काही. ऍडमिट रे काढ नको रे मर्दा बाप. असं लेक्चर अटेंड करा जरा. हे काय सर एक दिवस झालं अजून हे शिकवायला लागले पोर्शन. सगळं युनिट नंबर 1 काय 2 काय ते काय. आता कुठे गेलं. प्रेझेंटेशन बंद केलं. आणि सगळीजण वेगवेगळ्या ओपन इलेक्टिव्हला. मी वेगळा हाय ह्यो वेगळा आहे. सगळी वेगवेगळ्या ओपन इलेक्टिव्हला गेल्यात. ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय एक कोर्स असतोय. 4 कोर्स होते ते सिलेक्ट करायचे होते. ते मी वेगळा केलाय हिने वेगळा केलाय. काय माहित नाही. 4 कोर्स आहेत 5 कोर्स आहेत. बाय खरं आहे बाय मला येते.
याला तर काय माहितच नव्हतं, दुसऱ्या दिवशी केलाय सिलेक्ट. ए काय सांगा अजून गोष्टी बघा तर न्यूज काय आलं माहिती काय 1966 पासून 3 टीम फक्त सिंगल शॉट मिस केलात का फिफा वर्ल्ड काम तिन्ही अर्जेंटिना आहेत. सगळे असा लागलात. वर्ल्ड कप फायनल एक सुद्धा शॉट मारता आला नाही. गरीब. अर्जेंटिना आहेत. आणि नंतर मग असं तोंड करतोय असं रडते असं रडकं तोंड करतोय काहीतरी. नेहमीप्रमाणे. फेम साठी कॅमेरा. राजाने काहीतरी मेसेज टाकला. कोण राजा? राज सिंग काय बघ काय टाकला. रडते काय तर थांब त्यात मेसेज नाही रे, आहेत की याच्यात पण ह्याच्यात नाही टाकला. नाही याच्यात नाही. कुठे बघितलास मेसेज इंस्टाग्रामला टाकलाय का कुठं तर टाकत मग यार व्हॉट्सअपला आला वाटतं. साध्या मेसेजला बघू. SMS ला पण नाही रे. नाही व्हॉट्सअपला रे व्हॉट्सअपला आला असेल. नाही रे खरं दिसणार की भाई. व्हॉट्सअपला वरती नोटिफिकेशन येते रे. मग त्या जराचा मेसेज आला वाटतं. नाही त्याने कमेंट केलं रे की ते तर करतंय. आन्सर दिलाय रे. चला बस. ते math पण नाही. लेक्चर सिरियसली अटेंड करूया. हो पोर्शन चालू झाला आता. कसं जमलं? हो, portion चालू झालं. म्हणजे कडवा किती अभ्यास केला तर सांगा. अभ्यास करतोय बा मी, काय उगीच माझं ना माप काढ ना काय इकडं. बस मी चेष्टा मस्करी बस लेक्चर. सर बस आता अभ्यास करूया आता. होय तू तर ओपनच केलं नाही आज. अरे मला माहितच नाही का. बघ की, डबा खाल्लाय ओट्स तेवढं आणि बसला आता. सगळे ग्रुप जॉईन करणार आहे. सगळ्या मुलींना हा गावलं आ गया ना औकात पे. काय ते. चला चला की गाई जर आजच्या हाताला इंजुरी झाल्या फार मोठे. खायला आवडायचं. तेव्हा काय ना दरवाजा बंद करताना असा हात घातला आणि झालं. राज एक काम करते सक्कर सक्कर ह्या साईडला पण कड झाले होते. दोन्ही साईडला काही दोन्ही लागले. side ला झाले. इकडून पण लागले इकडून पण लागले. एवढं वाईट लागले. दुष्कर्मी बघा ह्यो. अरे कुणाचं वाईट तर करू नको रे. चांगलं करत नाही वाईट तर करू नको कुणाचं. म्हणते दार लागतो शिव्यातील बिल आणि दार लागलाय. दार दाखलाय ते असं दाखलाय. हे दुखा लागले पोहाले जोरात. आता अभ्यास करता येणार नाही की तुला. आता लिहिता येणार आता तुला लिहिता येणार नाही. तुला अभ्यास करता येणार नाही. PhD कशी होणार तुझी. आता वाईट पडते बा आता. वाईडी पडणार तुझं. लिहिता येत नाही पेपरला. असं ते की दाखव. अरे लवडा हात लावून अरे थांब की आपले हे बघू देत की ऑडियन्स. ऑडियन्सला कळायला पाहिजे. Guys, वा मला हे दुखलेलं असं लागलं आता जरा आता लागलाय काही जणी वरनं. कडू काय म्हणते माहिती का मला पण लागलेलं ह्याला कसं लागते बघा म्हणलं लावलाय दुसरं. दाराच्या मध्ये फोटो घालून उभा राहायचे काय. अरे भाऊ मी थांबलेलो इकडं दाखलाय की हरकून. असं ते की चालायचं आता. सुजणार बोट सुजणार का नाही असं आता. आम्हाला पण बंदुकीचे गोळी वगैरे लागायचे थांब इथं कसं उभा राहिलं दाखव जरा. याला घरला घालावा रे. मला पण असं लागायचं बंदूक. आता या साईडचा हात घे आणि काहीच लिटरली मला जरा चक्कर घालती. काय माहित काय हे रक्त लयच फ्लो झालं वाटतं यातनं. अंगात पाणी कमी रक्त जास्त आहे माझ्या. हा दुखा लागले जोरात. हात हलवायला येणार काहीच. आणि अथर्व आम्हाच आता खायला घ्यायला आला. अरे ते खायला ना काय त्याला कुठं मारलाय. 5,000 पर्यंत सगळे हो काहीच की नाही पापड नुसता काही तर घालत असते पोरासने. लागले मला खायला आले येऊ पुढे. राजाचं पेमेंट मारणार मला इकडे बघ हे सगळं 5,000 पर्यंत येतो म्हणलं. मला रोज काय? 5,000 सगळे देतो म्हणलं. मला एक किंग आणि नको. अत्रे मला एक किंग घे आणि 1-2 रेडबून आणि एक हो काही सिल्क घ्यायला लागलाय. म्हणजे हो खाणार नाही दुसऱ्यांना त्यांना कोणाला तर. गरीब सोच कितनी गरीब आहे तुम्हारी. हे लवकर काय रे काय पाहिला. लस्सी हे ताक आहे काय. हे ताक घे पोहा गार होऊन दे जरा. ताक पिवा मस्त पैकी काय. मला लस्सी आहे. अरे लस्सी पिऊ नको भावा. 4 ताक द्या. घसा खराब होईल. घसा होईल. लस्सी पंजाबी लस्सी. पंजाबी पाहिजे बस खाली. काही आता जरा ताक पिल्यावर जरा कळ यायची कमी थंड झाली. मस्त वाटलं की नाही? जरासं रक्त पण कमी आले. तर काळणी झाली बघ. अरे दिसत नाही त्यात आद्या. प्रत्येक ह्या साईडला पण लागले काय सगळं. इकडे तर लय डेंजर लागले. हा जरा दुखायचं कमी आले भावा. खरं होय लिहिता येणार नाही आता मला. असं ह्या असं 2 बोटांना डिग्री कसं कम्प्लीट करायचं रे आता हे एवढं मोठे टाकले घरी. काय साधा आहे का बद्दी कोण आहे ऍडमिट व्हायला पाहिजे तुला आता. हे रक्त जाईनच झाले माझं आद्या. अरे म्हणजे आता ह्याला चाटलं का नाही असं. हाय काय जाईना ते चाकले ते भावा डेंजर मग झाले रे. घरात काय सांगू आता.
का सांगायचं यावर्षी डिग्री होणार नाही म्हणायचं. आज निघूच थांबा. का दिसले भाऊ मी आता वातावरण तसलं चाललं रे खोळ्या. होय काय गाईज असा विषय झालाय बघा जरा. रक्त आलं बघ. रक्त टेस्ट चांगलं आहे बघ माझी. इवन मॉस्किटो कांट ब्लेम. नाही शपथ. गाईज आता काय झालंय, हे वरुण आणि अथर्व जाधव गेलेत घरला, ज्यांना बोट चेपून गेलेत माझा. घराकडे गेले होते पण पोस्ट होय. म्हणून. मग मी लेक्चर करायचंच म्हणलेलो आणि लेक्चरला जायचं होतं काय, आणि मला इकडं जाताना एकदमच चक्करच यायला लागली. अरे आद्या खरोखर भावा मला काय कळणार. बसलेलाच की तिथं. तिथं बसलो मी आणि असं एकदम डोळ्यासमोर अंधार आला माझ्या एकदमच. खरं आद्या असं कसं काय रे, एवढंस लागले मर्दानी आणि कसं काय झालं ते. ॲक्युपंक्चर पॉइंट मध्ये त्याला ते असते बोटात. आधी ते डॉक्टरच वाटतं. जरा असं नीट सीजीपी. आता असून दे. जरा आता बरं वाटाले. आदित्यनं जरासं फ्रुट्स आणलेला ते पण खाल्लो, जरासं आम्ही ताक पण पिलं अँड आता नाव फिलिंग गुड. आणि ते ताकचं जरा गार पिशवी होती ती याच्यावर ठेवलेली, जरा गार झाली आहे. दुखायचं तर कमी आले, पण ब्लिडिंग अजून काय स्टॉप झालं नाही. सो यस लेट सी. आता 2 वाजता लेक्चर चालू होईल, 10 मिनिटं राहिल्यात. 2 तास लेक्चर आमचा आता. 2 तास लेक्चर करतो, जरा लेक्चर मध्ये जाऊन झोपतो आरामात. झोपायचं लेक्चर आहे सोड. तेच होय, जरा बोरिंग लेक्चर आहे पण करा अटेंड. अँड यस लेक्चर पहिलेच लेक्चर आजचं ते आपलं. होय पहिलं लेक्चर, पहिलेच लेक्चर. फायनल इयरचं पहिलं लेक्चर असणार, कारण काल सगळं चुकवल्यात आम्ही. काल सगळं असं. सो आता जातो लेक्चरला आणि लेक्चर झाले आपण भेटूया लवकरच. स्टे ट्यून गाईज. काय इथं क्लास चेंज करायला लागल्यात. अरे कधी पोरं असतात कसले असले. सो गाईज आता काय झालंय, त्या क्लासमधनं पाणी टिपका लागले. असलं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामुळे आम्हाला आता क्लास शिफ्ट केलाय. आम्ही वरच्या क्लासवर चाललोय. होय शिवम, काय बोलायचं भाऊ तुला इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपल्या कॉलेजच्या? नाही बघा तुम्हाला इकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, हे जरा चांगलं ठेवले काय, आणि आमचं क्लास तेवढं घाण ठेवल्यात. सो एक रिक्वेस्ट आहे कॉलेजला, क्लास तेवढं चांगलं करून घ्या. काय इकडं बघा इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, चांगला आहे की नाही, आणि क्लास तेवढं घाण आहे. तेच रे, इकडं ऍडमिशन पहिला करताना एंट्री इकडं तुझ्या पिना असं किती फरक पडणार आहे. अडकले काय घे जावा गरीब लवड्याची. हे घ्या देतोय, चहा प्याला देत नाही हो. इकडं वेंडिंग मशीनला देते. गाईज यो का थोर बोले, थोर बोले इकडं बघ की. काही पुढे जाऊन का बसले माहितीये का, आता सर जे आता ज्यांचं लेक्चर आहे ना तिने मागून वाचायला होतं, असं वळीन असं इकडंपर्यंत वाचायला होत्यात, म्हणून इकडं पुढे जाऊन बसली ती तिथं वाचायला. इकडं टाइमच येत नाही हो. इथनं या दोन वळीच्या पुढे गेले का नाही लेक्चर संपते, तिथपर्यंत जायचंच नाही. आणि मग पहिल्या बेंचवर बसलाय, त्याच्या पुढचा आणि एकटं जाऊन बसले इकडं. पुढे बसून माहिती आहे कधी सरांच्या लेक्चर बसले. असा विषय आहे बघा सगळा पोरांचा इकडं. काय लिहिले रे, इट्स ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल. काय थोरबोले मागचं काय लिहिले रे ते? थोरबोले जरा पुढे सर. अंटिल इट्स डन. अंटिल इट्स डन आहे मोटिवेशन घालून आले पोरगं. 9.9 CGPA. एवढं मोटिवेशन घालून आले, मागे येऊन वाचेल की जरा. काय रे अथर्व? CGP 100. हे बघा शिवम गेम खेळायला लागला. शिवम खरं बाबा मॉडेल दिसायला. अरे खरोखर. फायनली काय सगळे लेक्चर झालेले आहेत. पहिलं लेक्चर बोरिंग होतं, दुसरं जरा इंटरेस्टिंग होतं. मस्तपैकी अटेंड केलंय, आता मस्तपैकी घरी जागा. का रे भेटून आलो की कुणाला? अरे सूरज काल गेलता कुणाला सरांना भेटून आलो. थांबा जरा. हे सरांना भेटतात वे, चल. अरे येतो की थांब, शिवाय दिल रे नंतर. काय मी सांगतो चल. सांग खोळा. अरे सर्व एकीच्याच की माझ्या. काय तिकीट घेतलेलं सोड मांडून त्याने पण चल. काय करायचं आलास नेमकं? सर नुसतं भेटून मेगा प्रोजेक्ट सांगतो. बरं थांबा, काय या संघ जातो रडक्या संघ. कामच काय तर बघून ठेवायचं. काय काम नाही करत हो, लटतरीतच असते काय. सायन्सच्या मध्ये ए सायन्स इकडे काय का भावा. हाय कर. नमस्कार. काय जाऊ का, हा आमचा जुना विद्यार्थी आहे. घरला चालली वाटतं, वायडी पडली ती.
सो गाईज आमचं आता कॉलेज व्यवस्थित झाले आणि सगळी लेक्चर सगळी लॅब सगळ्या अटेंड केले आज काय त्यामुळे नो डाऊट. आणि आता आम्ही चाललोय एक शूट करायसाठी. सो लवकरच ते शूट कम्प्लीट करूया. आता हे शूट आहे ते कुठल्या दुसऱ्यांचं नाही आहे, ते स्वतःच शूट आहे आमचं. ते लवकरच तुम्हाला उद्या सांगा त्याच्याबद्दल. अँड त्याचं शूट जरा कम्प्लीट करूया. कमिंग सून अशी रील करायची आपण. सो क्रेझी आमच्या डोक्यात आयडिया आहे ती जरा पावसामुळे फकअप आली आहे. बघा पाऊस कसला जोरात पडायला लागला इकडं. अँड आता तर कमी झाला आहे, मगाशी लय जोरात पडत होता. अँड बघा आपण ह्या पावसात शूट कम्प्लीट करू शकतो काय ते. आणि शूट करून लवकर घरी पण जाऊया, कारण काल घरी जायला किती वेळ झाला नाही झालं टायमात नाही गेलतो सोडतो काल टायमातच गेलतो हो. आणि आज जरा वेळ होईल. काल 6:30 झालं रे टायमिंग. आज जरा वेळ होऊ शकतोय. सो यस लवकरात लवकर आपण शूट कम्प्लीट करूया. सो लेट्स गो गाईज. लोकेशन ओके आपल्याला. बाय. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. आम्ही काही शूट करायला आलोय हे दाखवलं तो. ते राहून दे. आम्ही शूट करायला शूट आलोय. राहून दे लवड्या. तुझं गुड न्यूज सांग. आमचे रिझल्ट आहे काय दोघं पण ऑल क्लिअर काय. दोघे बी ऑल क्लिअर भाई. एक माझा विषय एक नंबर. काटावर निघलाय आणि ऑनर्स माझा वाचलाय. म्हणजे ऑनर्स पुढे पण मी करू एक शकतो. नंबर रिझल्ट आलाय. होय, याचं सगळं क्लिअर, माझं सगळं क्लिअर, अथर्वचे क्लिअर, सगळी आमच्यातली सगळी सगळी पोरं पोरं सगळी clear all आहेत. clear आहेत. या ब्रो इट्स घरात फायनल इयर राईट नाव. जातं काहीतरी मस्त काहीतरी करूया आता. आता खायला देतो म्हणलाय. देते की भाई. आपला विषय घरात मम्मीला फोन लावून आणि विचारला का नो चालली की इतकंच लवड्या सपला विषय सगळा. गाईज आता आम्ही फायनल इयरला आलोय. मला काही एकाच विषयाची भीती वाटली का वेस्ट वॉटर. भीती होती आणि सगळे all clear आहेत त्याच्यात. मी काटा पास त्याला. त्याला जास्त पडलं तुला 26 पडला. मस्त पडलं मार्च त्यामुळे आणि काय आता आमचं फायनल इयर स्टार्ट झाले. आता फायनल इयर पण आम्ही व्यवस्थित ऑल क्लिअर करणार आणि डिग्री हातात घेणार. विषय की पहिले दिवस पण मूवीवर बघून चांगले दिवस गेला. दुसरा पण रिझल्ट एक नंबर. होय आज दुसरा दिवस आहे फायनल इयरचा आणि चांगला दिवस रिझल्ट गेला. चांगला गेला एक रिझल्ट नंबर. चांगला गेला गाईज. लेट्स गो. असंच मॅनिफेस्ट आणि सपोर्ट करत राहा. बाय. तिकडे सीन वेगळाच झाला. आम्ही शूटला आलतो आणि गेट बंद केले. ओपन आहे काय नाही. कुठं भाई फाटल्यात आमची. इकडं बसायला लागल. रात्रीचं झोपायला लागल झाडाखाली. रात्रीचं झोपायला लागल बा झाडाखाली. लोक आहे रे सगळं. लॉक आहे इकडं आत नाही कोण. कोणच नाही. ती नाही रे. लेडीज त्यांनी कसं उघडतील. त्यांनी काय वॉचमन आहे. जाणार कशी आहे मग बाहेर. अरे इकडनं जाईल की कुठनं तर. लॉक आहे दोन्ही साईडला. भाई अवघड झाले गाईज आता. ती फिरायला येत असेल तर फिरायला कशाला येईल पावसात. हा फिरायला जायचं. खरं लॉक आहे ना इथं. बघ्या थांबा गाईज काय होतं. ते काय म्हणाले आता काय सीन झालं सांगा. गेट वगैरे काय उघडणार आता आत मग एक दिवस मला तर लागणार. मला ते तर उमऱ्याच्या आत देऊ द्या ना तुला. अरे मग गेट आपल्याला आपल्याला गाईज इथं बाहेर पण कोणतं आले. फोन लावला वाटतं. थांबा काकीच मग दाखव. काकी पण येऊ ए, काही काकी फिरायला आलती. काकी अडकल्या. काकी म्हणत्या हं? आला तो म्हणली. आले म्हणले आले काय ते. आम्ही दुसऱ्या गेट बशी आलोय आणि इथं कुलूप नाही आहे. भाई वाचले कसलं माहितीये का. इथं लय स्ट्रिक्ट आहेत काही ओपनच करू देत नाही. हो काय करला. हा हे आदित्य जरा हुशार आहे. याला माझ्याकडनं शिकवून मिळालं. आता उघडा येते का आदित्य. हा घासतील गाडीला आहे बाबा. अंगातनं पाणी शिरे खाली. हे राहून दे सोडते. राहून दे ब्रो. थँक्यू माय निगा. लेट्स गो गँग. वी आर आउट. लेट्स गो. आता आदित्य देते नाश्ता. ऑल क्लिअर झाले त्यामुळे आता डायरेक्ट पार्टी होगी भाई. लेट्स गो. सो गाईज फायनली आदित्य एवढा खुश झाला माहितीये काय. आदित्य तर म्हणाले उद्या जेवायलाच जाऊया डायरेक्ट. जाऊया की भाऊ. आदित्य काय खूप खुश झालाय. आदित्यनं पहिला घरात गुड न्यूज दिला. घरातली पण सगळी खुश झाल्यात. आमच्या घरातली काय स्वीट स्वीट्स घेऊन चाललोय आता घरातली. आदित्यनं भाई शॉपिंग केली आता खतरनाक मध्ये. पैसे खर्च केलाय. रात्री जाऊन स्नॅक्स खाणार म्हणला. सिरीज रात्रभर बसते. आदित्य इज खुश. अल्ट्रा काय म्हणते अल्ट्रा अल्ट्रा खुश. सो काही असा खूप मस्त गुड न्यूज भेटला आज आम्हाला. अँड सगळीच आमची मित्र पण सगळे गाईज आमचा मित्र परिवार ऑल क्लिअर आहे. काय विषय नाही. होय त्यामुळे वी आर रिअली हॅपी फॉर एव्हरी वन. आणि फॉर ओ माय गॉड फकिंग ॲसोल. दरवाजा उघडून थुका लागले बाहेर. चालत्या गाडी ते पण ते पण होय. आपण कुठं आहे काय. हा सो येस गाईज आम्ही खुश आहे. तुम्ही पण खुश व्हा आमचा आनंद बघून. अँड येस आम्ही आता चाललोय घरी. आणि उद्या जेवायला जायचं. आदित्य देतो काय विषय नाही. सो येस आणि आपण आता हा व्लॉग इथं एंड करत आहे कारण वेळ खूप झालाय. मला एक मीटिंग पण अटेंड करायची आहे.
त्यामुळे मला घरी जाऊन लवकर ते आणि करायचं आहे. सो वी आर गोइंग सो फास्ट नॉट, इट्स अ नॉर्मल ओके. सो पण व्यवस्थित चालू आहे, काय विषय नाही. हा, सो आपण हा व्लॉग इथंच एंड करूया गाईज. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करा अँड व्हिडिओला लाईक करा पहिला. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. स्टे ट्यून गाईज. चलो guys, bye.